जळगाव पासून 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेई गावात. येथे आहे अतिप्राचीन 18व्या शतकापूर्वीपासून अस्तित्वात असलेले भगवान कुंडलेश्वर महादेव मंदिर. मंदिराकडे जाण्यासाठी या नारायण सेतू वरून जावे लागते. हा आहे सभा मंडप. येथे अखंड हरिपाठ, प्रवचन, कीर्तन चालू असते. आजपर्यंतचे गादीश्वर, प्रमुख महंत याचे फोटो लावलेले आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक कुंड, छोटा तलाव आहे. याचे पाणी कधीही कमी होत नाही. निसर्गाचा अद्भुत चमत्कार. पाणी अतिशय स्वच्छ आणि निर्मळ पिण्यासाठी आणि अभिषेकासाठी वापरतात. प्रत्येक श्रावण सोमवारी मोठी गर्दी असते. हे आहे भगवान श्री कुंडलेश्वर महादेव मंदिर, अति प्राचीन देवस्थान. श्री कुंडलेश्वर महादेव मंदिर, बेई गाव, तालुका आणि जिल्हा जळगाव. मग झेंडूजी महाराजांनंतर धनजी महाराज भुसावळकर यांनी जवळजवळ 24 वर्षे हे काम केलं, म्हणजे 45 अधिक 24. त्याच्यानंतर नागोजी महाराज तडवेलकर यांनी 3 वर्ष या परंपरेचा सांभाळ केला. त्यानंतर तोताराम महाराज गाडेगावकर यांना ही गादी 1933 साली भेटली. म्हणजे 1933 साली त्यांचं प्रयाण झालं. बरोबर. म्हणजे त्यांनी 28 वर्षे हे काम केलं, तोताराम महाराज गाडेगावकरांनी. त्याच्यानंतर मग झेंडूजी महाराज आस्वदेकर यांना 1933 साली गादी भेटली. 38 वर्ष केला, म्हणजे जवळजवळ 1972पर्यंत. व 1972 पासून तर 14/9/2017 याच्या मध्यरात्रीपर्यंत हे सलग 45 वर्ष काम गुरुवर्य राजाराम शास्त्री महाराज यांनी केलं. व 14/9/2017 पासून ही आपली कारकीर्द आहे. आता सध्या गादीवरती आपण आहात, तर म्हणजे आपलं एक गादीवर बसल्यानंतर आपलं कार्य कोणतं? आपलं वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार हे प्रमुख कार्य आहे. सगळ्यांचे करतात तसं. आणखीन त्याच्या व्यतिरिक्त हेच कीर्तन प्रवचनातून लोकांना प्रबोधन करणे, आपल्या स्वतःचे ग्रंथ संपदा सांभाळणे, आपल्या परिवारालाही सांभाळणे, आणि त्याच्या अनुषंगानं समाजाची जी सेवा आहे कीर्तना प्रवचनाच्या माध्यमातून ती हवी तशी व्यवस्थित आहे त्या पद्धतीनं पार पाडणे. वाटतं तुमची गोशाळा पण आहे, आता तुम्ही केला होता, त्याच्याबद्दल काय सांगा? गोशाळा आपली आहे. 12-13 वर्षापासून आपली गोशाळा आहे. आता साधारणतः त्या गोशाळेचा हेतू असा आहे की बा कशाच्या ताब्यात फक्त काही जाऊ नये. त्याच्यापासून उत्पन्न मिळालं पाहिजे असा कोणताही हेतू नाही. भागवत सप्ताह जो आहे, हो, त्याच्याबद्दल काय? बरं. आता हा भागवत सप्ताहाच्या बाबतीमध्ये भागवत असा एक ग्रंथ आहे की ही व्यास महर्षींची वेदवाणी आहे. आणि आपल्या घरामध्ये एखादा जीवात्मा दिवंगत झालेला असेल, आपले आईवडील, आपल्या घराण्यातला एखादा जीवात्मा कदाचित आघातानं अपघातानं गेलेला असेल, दुर्धर आजारानं गेला असेल, तर त्याच्या मुक्तीसाठी भागवत जर वाचलं तर तो उद्धारून जातो, अशी आपल्या पूर्वजांची भावना आहे. म्हणून आपण त्या निमित्तानं ते भागवत करतो. तर भागवत अशी एक शक्ती आहे की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ मुक्तपणे मिळवून देण्याची ताकद त्या ग्रंथाची आहे. त्याच्यानंतर सलोकता, समीपता, स्वरूपता आणि संयता या 4 प्रकारच्या ज्या मुक्त्या आहेत त्याही मिळवून देण्याची ताकद त्या भागवतात आहे. भागवत धर्मामध्ये आहे. भागवत कथा आणि भागवत धर्म काय फरक आहे? भागवत कथा आणि भागवत धर्म, कारण भागवत धर्म हा जो आहे हा आचरायचा आहे,
कथा ही सांगायची आहे. सांगायचं तेच अलग म्हणजे लक्षात. दोन्ही म्हणजे हां, पण मग कथा आचरण केल्यानंतर सांगणारा असेल तर ते भाग वेगळा. बरोबर. एक वारकरी संप्रदाय हा भागवत धर्माचा प्रचार प्रसार करणारा प्रचारालाच विशेष किंमत दिलेली आहे संतांनी. कारण प्रचारण करणारा जो माणूस आहे तो साधारणतः प्रचार करत असताना अध्यात्मवादी माणूस पहिल्यांदा आपल्याला काही वागता येतं का याचा विचार करतो. बरोबर. म्हणून जसं आपण बोलू त्या पद्धतीनं जर वागले तर त्याचा ठसा समाजात वेगळा असतो. हां, नाही तिथे जाऊन करण्यामध्ये काय उद्देश आहे? हां, तिथे जाऊन करण्यामध्ये उद्देश आहे की तिथं आपण आता भागवताचं पारायण करतोय. त्या कोणत्या भागवताचं? तर हे भागवत जे आहे हे श्रीमद भागवत. हां, आणि आपल्याला एकनाथी भागवताचं पारायण करायचं आहे. तर एकनाथी भागवत नेमकं काय आहे की जसं भगवद्गीता ही संस्कृतामध्ये आहे, पण ती संस्कृतातली भगवद्गीता लोकांना कळत नव्हती. म्हणून त्या नारायणाला म्हणजे ज्याने रामायण आपलं हे सांगितलं, भागवत सांगितलं, त्या नारायण परमात्म्याला त्याचं संकट पडलं की गीता आपण जन्माला घातली घरी, परंतु लोकांना ही संस्कृतात असल्यामुळे कळत नाही. म्हणून आपल्या लिखाणाचा काय फायदा आहे. म्हणून त्या परमात्म्यानं आपलं ज्ञानेश्वर महाराजांचं रूप घेतलं आणि त्या रूपामध्ये येऊन ही ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचं भाषांतर, ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन. बरोबर. हां, तसं हे जे भागवत आहे हे श्रीमद भागवताचे 12 स्कंद, त्या 12 स्कंदापैकी 11वा जो स्कंद आहे हा वेदांताने परिपूर्ण आहे. तो काही सहजासहजी लोकांना कळत नाही. म्हणून जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु एकनाथ महाराजांचे. तर एकनाथ महाराजांना त्यांनी शिकवून दिली की अहो हे लोक जसे या ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेवर टीका म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली, तसं तुम्हाला देवानं प्रतिभा दिलेली आहे. तर तुम्ही एक काम करा की भागवत धर्माचं एखादं मंदिर बांधा, त्या मंदिरातून समाज प्रबोधन होऊ शकेल. म्हणून भागवताचं मंदिर देवामध्ये कमी आहे. ते स्कंद 11चं आहे फक्त कसं पूर्ण सगळे तसेच. आणि दुसरी गोष्ट, भागवत लिहिण्याच्या पाठीमागचा हेतू असा की भागवताचे 5 अध्याय, एकूण अध्याय 31, तर भागवताचे 5 अध्याय पैठणमध्ये लिहिले आणि 26 अध्याय काशीच्या मनकर्णिका घाटावर लिहिले. म्हणजे भागवताची समाप्ती आहे ते पैठणमध्ये झाली. म्हणून त्यांच्या पारायणाला आपल्याला तिथं जायचं आहे. आणि नैमिषारण्याला काय? नैमिषारण्याला हे भागवत सांगितलं जे आपण श्रीमद भागवत सांगितलं. आपण एकनाथी भागवताचं पारायण करतोय. हां, एकनाथी भागवत पैठणला करतात. पैठणलाही करायचं ना. पैठण ही दक्षिण काशी आहे आणि पैठण वर काशी, म्हणजे पैठणमध्ये या ग्रंथाची सुरुवात झाली आणि काशीमध्ये याची समाप्ती झाली. सुरुवात आणि समाप्ती. आणि बाकी मग ते यात्रा आहे का गंगोत्री वगैरे जे आहे? पण नाही, तिच्यात आहे लिहिलेलं. तिच्यात ते लिहिलेलं ती वेगळी खाली ती म्हणजे हे वारकरी संप्रदायाचं शिक्षण कुठे घेतलेलं आहे? काशीला आपल्या या आळंदीला घेतलेले? हो, आळंदीला. साधारणतः कितव्या वर्षी घेतलेलं? मी वयाच्या 16व्या वर्षी आळंदीला गेलो. तर 16व्या वर्षी असं नाही वाटलं का आपल्याला की आपण 16व्या वर्षी आपण या मार्गाला नेहमी प्रचलित जो मार्ग आहे सरळ जाणं, तर त्याच्यापेक्षा वेगळ्या मार्गाने आपण गेला, त्याच्यामध्ये म्हणजे कोणाच्या प्रेरणेने गेला किंवा कोणाच्या प्रभावाने गेला? आता आपलं कसं आहे ही भगवत भक्ती जी घडते ती स्वतःच्या पुण्याईनं घडते, आत्मपुण्याईनं सौभाग्यता. परंतु ते आपलं स्वतःचं भाग्यानं जरी ती घडत असली तरी ते पुण्य उदयाला येण्याकरता संतांच्या कृपेची गरज असते. म्हणून मंदिरात जाताना ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नाथ महाराज, नामदेवराव या संतांचा पहिल्यांदा जवळून परिचय झाला. कारण हा परिचय वेगळा, तो परिचय वेगळा. मग ते यांचा परिचय झाल्यामुळे मला असं स्वाभाविक वाटतं की ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपण पाठ केल्या पाहिजे चालू आहे. तर त्यावेळेला मी गुरुवरे शास्त्री महाराजांनी माझ्याकडून ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय पाठ करून घेतला होता. गीतेचा 12वा नाही, ज्ञानेश्वरी गीतेचा तर येतोच, पण ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय वेगळा, गीतेचा 12वा अध्याय वेगळा. असं कोणाच्या प्रभावाखाली गेला तसं नाही. तुम्हाला असं वाटलं की आपल्याला आता नाही, आपली मानसिक इच्छा होतीच
हां तेच पण मग मार्गदर्शन लाभलं ते राजाराम शास्त्री महाराजांचं. त्यांचा सहवास तुम्हाला लाभला अगोदर. हो. त्यांच्या सहवासामुळे आपल्यामध्ये मतपरिवर्तन झालं आणि आपण या एवढ्या लहान वयामध्ये आळंदीला तुम्ही शिक्षण घेण्यासाठी गेला. बरोबर. मग ज्यावेळेला तुमचं शिक्षण पूर्ण झालं याचं वारकरी संप्रदायाचं आणि कीर्तनाचं, की पहिलं जे प्रवचन आहे तुम्ही कुठे केलं? मी कुठे? आळंदीच्या मठामध्ये, आळंदी. पंढरपूरच्या मठामध्ये. त्यावेळेला असं नाही वाटलं आता एवढा मोठा माप बसलेला आहे, एवढ्या मोठ्या मापच्या समोर आपण पहिलं कीर्तन करतो आहे, आपल्यामध्ये मनामध्ये धडधड वगैरे असे काही समोर जातो आणि एवढ्या मापला आपल्याला काही सांगायचं आहे, त्यावेळेला आपण जे सांगायचं तेच विसरून जातो आणि आता काय बोलायचं असं आपल्या समोर निर्माण होतं. असं काही झालं नाही, कारण त्याच्यासाठी अगोदर चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं. हां. मग ते चिंतन मनन केले की तशी वेळ काही येत नाही. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय माझा, की जे साधारण 16 वर्षापासून किंवा 20 वर्षाचे 30 वर्षाचे जे तरुण पिढी जी आहे, या तरुण पिढीला असं काय वाटतं की आपण समोर गेला की नाही मला काही बोलता येणार नाही. तो निवड असं त्यांना प्रत्येकाला वाटतं. कसं आहे, तसं आता तुम्ही जेव्हा पहिलं कीर्तन केलं ते तुम्हाला काही वाटलं नाही, तसं बाकीच्यांनी पण आल्यानंतर जेव्हा ते समजा असं शिक्षण घेतल्यानंतर त्यांना सुद्धा असं वाटायला नको किंवा धास्ती होणार कोणाची होत नाही. तर हे मला फक्त सांगायचं किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारची धास्ती वगैरे नसते, काही नसते. कारण कीर्तन करणं इतकं सोपं नाही. अगदीशय समोर जे गावातली लोक बसलेली असतात, हे सगळे अज्ञानी असतात आणि त्यांना आपल्याला सांगायचं आहे, समाज प्रबोधनाचं कार्य करायचं आहे. तर ते इतकं सोपं काम नाही आहे. तर ते सहज आपण ते पेललेलं आहे. तर म्हणजे अशा पुढची जी पिढी आहे, या पिढीला आपण काय सांगाल किंवा ते येण्यासाठी किंवा नवीन ती तरुण पिढी जी आहे ती त्यांनी पण आलं पाहिजे, त्यासाठी आपण काय सांगू शकाल? आता अध्यात्माशी एक शक्ती की अध्यात्माशिवाय आपला जीव उतरणोपाय नाही, परंतु अध्यात्माचं महत्त्व सगळ्यांनाच कळेल असं काही नाही. कारण अध्यात्म ही जी विद्या ही पूर्व पुण्याशिवाय जवळ घेत नाही. ते बरोबर अलग लक्षात. तर पहिल्यांदा माझी अशी इच्छा आहे, आपल्याला जे काही करायचं आहे ते वरपंगी करायचं नाही. त्याच्यासाठी शास्त्राची जोडी पाहिजे, ते शास्त्रानुसार वागणं पाहिजे अशा हेतू. आता कसं मुलं तर आणलो नाही, मुलांना काही कळत नाही, पण त्यांना आपल्याला या मार्गाला आणायचं आहे. तर आणण्यासाठी प्रथम काय की एक म्हणजे आईवडिलांवरती संस्कार झाले पाहिजे. ज्यावेळेला आईवडिलांचे संस्कार नसेल तर मुलांमध्ये येतच नाही. मग ते प्रथम आईवडिलांना आणण्यासाठी तुम्हाला असे कुठले प्रयत्न करतात? नाही, आमची जी परिस्थिती होती ते आईवडिलांनी आम्हाला काय आणलं नाही, पण आता पुढचे जे आहे त्याच्यासाठी मी सांगतो, नवीन पोरांना जर या मार्गामध्ये प्रवृत्त करायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा संगीताची आवड निर्माण करणं, भजनाची आवड निर्माण करणं, वाचनाची आवड निर्माण करणं. कारण आता अलीकडे पोरांचं जीवन म्हणजे मोबाईल झालेलं आहे, परंतु त्या मोबाईलमधूनही आपल्याला बरंच काही घेण्यासारखं आहे. त्या यूट्यूबमध्ये जर तुम्ही एखाद्या संगीतकाराचं गायन ऐकलं, बासरी ऐकली, तर त्याच्यानं तुमची प्रवृत्ती तिकडे होऊ शकते. बरं तुम्हाला अभ्यास करायचा झाला तर अभ्यासाच्याही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, परंतु ते चांगलं घेण्याची प्रवृत्ती लोकांची तयार झाली पाहिजे. मग ते चांगलं घेण्याची प्रवृत्ती तयार होण्याकरता संस्कार महत्त्वाचे आहेत. म्हणून संस्कार वाढण्याकरता आम्हाला संस्कार शिबिरं घ्यायची. आम्ही मागे घेतली, आता हे 2-3 वर्ष कोरोना काळात काही घेता आली नाही, बंधनं असल्यामुळे, परंतु ते शिबिरं आम्हाला पुन्हा चालू करायची आहे. कारण आज ही तरुण पिढी पाहिजे तशी बर्बाद झाली आहे, खूप बर्बाद झाली. म्हणजे पण नको तितक्या मार्गाला ती डायव्हर्ट झालेली आहेत, तर त्यांना आपल्याला पुन्हा सन्मार्गाला आणणं. मग त्याच्यासाठी हा अध्यात्म हाच पर्याय. तेच. आणि संस्कार शिबिरं जर घेतली लहानपणापासून त्यामध्ये गोडी निर्माण आणि संगीतामध्ये कुठल्या जो ज्याची आवड असेल त्या पद्धतीने आपण त्याला आवडण्याचा प्रयत्न करू. आता आपण शिबिरं कुठे भरू शकतो? आता शिबिर आम्ही आता यंदाचं जे शिबिर आहे ते आस्वाद्याला आयोजित केलेलं आहे. आस्वाद्याला म्हणजे आस्वाद्याचे बरेच इच्छुक आहेत शाळेमध्ये ना.
नाही, समाधी मंदिर आहे झेंडूजी महाराज आसुदेकरांचं. आहे. म्हणजे झेंडूजी महाराज हे याच परंपरेचे 5वे वारसदार, हो 6वे. त्यांच्या आश्रमामध्ये तुम्ही त्यांच्या आश्रमामध्ये घ्यायचं. सुट्टीच्या काळात हो. सुट्टी काळात. कारण आपलं बेडी तर सुद्धा हेड क्वार्टर आहे, हो तिथेही आपण घेतो. पण मग सगळे लोक तिथे येऊ शकत नाही, थोडा आडमार्गाला असल्यामुळे. पण तिथे एकदा गेलं की कसं असतं की आळमार्गाला जरी असलं ते एकदा गेलो की आपण बाकीचा विचारच करू शकत नाही. जसं आता समजा जळगावला तुम्ही घेतलं हो तर काय होतं की 2 दिवस गेल्या की लगेच काय वाटतं नाही त्याला आपण बाजारात फिरून येऊ, हो हो म्हणजे डायट होऊन जातं. परंतु बेळीला जरी घेतलं तर काय की तुम्हाला दुसरा इलाजच हो. नाही. तिथे थांबल्यानंतर तुम्ही विचार फक्त तुमचं हो तेवढं बरोबर बरोबर आणि म्हणून बेळीला जितकं सक्सेसफुल होणार हो तितकं सक्सेसफुल तुमच्या शहरामध्ये बरोबर होणार नाही. हो. त्यामुळे तुम्ही उलट तसं म्हणजे ते एकाग्रता जी आहे ती तिथं येऊ शकते. पण मग ती येणाराची बी तयारी पाहिजे ना. कसं एक पालकांची जर इच्छा असली तर येणारे तयार. हो दादा आपण तुमचं कार्य अतिशय चांगलं आहे. त्या कार्यासाठी आपलं गादीचे वारस आहात. त्या गादीच्या वारस आतापर्यंत ज्या परंपरेने चालत आलेले आहेत त्या परंपरेने आपणही चाललेलं आहात, याच्या पुढे चालणार आहात. तर मी अपेक्षा ठेवतो आणि पुन्हा आपण ज्या पद्धतीने मुलांसाठी जे काय कार्य करता येईल लहान मुलांपासून ते कार्य आपण सतत चालू ठेवावं एवढी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.